नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज ज्यावेळेस मी ऑफिसला आलो त्यावेळेस रोडवरती एक माणूस हे विकत होता. मग मी म्हटलं चला आपल्या घरी लहान लेकरं आहेत, त्यांना मी काहीतरी घ्यावं. पण मित्रांनो, घेत असताना एक सीन असा घडला की एकदम म्हणजे मी भावूक झालो बरं का. सीन असा होता की हे तो विकत होता 80-70 रुपयाला, काय असेल त्या रेटमध्ये. आणि मी त्याला म्हटलं बाबा 150 रुपयाला 4 दे, आणि त्यांनी मला दिलं अक्षरशः बरं का. 160 रुपयाला 4 दिले. पण ज्यावेळेस मी 160ला 4 घेत असताना शेजारी एक नवीन माणूस आला होता आणि त्यांनी काय केलं, हातात 2 पीस घेतले आणि गाडीवर असे ठेवले पुढे स्टँडच्या पुढं हँडलपाशी. आणि मी त्याला 150 रुपये देत असताना अक्षरशः तो माणूस तो घेऊन पळून गेला राव. आणि पळून गेला आणि अक्षरशः मला इतकं वाईट वाटलं की लगा ह्याच्यामध्ये त्या माणसाला 150 रुपयेमध्ये राहिलं किती असेल. 150 रुपये म्हणजे एक पीस त्याला भेटलं 35 रुपयाला. 35 रुपयाला विकून त्या माणसाला ह्याच्यामध्ये किती राहिलं असेल, काहीच नाही. मग मला सांगा, 10-5 रुपयेवर व्यवसाय करतोय तो माणूस आणि त्यातनं पण त्याची माणसं चोरी करून पळून जातात गाडीवर. म्हणजे ती नेणारा माणूस किती मूर्ख असेल. त्यानं चोरी केली फक्त 50 रुपयाची मित्रांनो. 50 ते 60 रुपयाची चोरी केली त्यात, आणि ते कशासाठी, त्याच्या घरातल्या मुलासाठी. मग आणि तो गाडीवर होता मित्रांनो. गाडी त्याची तुम्ही म्हणला तर अक्षरशः हसाल. गाडी होती त्याच्याकडं T20 पल्सर गाडी. आयुष्यपत मी इतका अक्षरशः खरंच राव मित्रांनो, मला इतकं वाईट वाटलं ना त्याच टायमाला की नाही मित्रांनो, असं माझ्या मते तर तुम्ही काय करू नका मित्रांनो. माझे जेवढे बी फॉलोअर्स आहेत, जेवढे पण हे लोक व्हिडिओ बघतात, त्या लोकांना माझा एकच संदेश आहे की उचली काय करू नका मित्रांनो. प्रामाणिकपणे तुमच्याकडे पैसे नसतील तर मागून घ्या. पण असं डायरेक्ट तुम्ही एखाद्या संग व्यवहार करत असताना डायरेक्ट घेऊन, आता त्या माणसाने खांद्यावर 5-50 पीस घेऊन त्या कुठं पळायचं मागं सांगा बरं. तोपर्यंत ती गाडी घेऊन लांब गेला मित्रांनो. पण मलाही खूप वाईट वाटलं बरं का. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा.